नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनेलवर आपले स्वागत आहे. रात्री मी कांदा भजी केली होती. कांदा भजीचं पीठ जास्तीचं झालं आणि त्याचं काय करायचं. आज म्हणलं चला कढी भजीचा बेत करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केले आणि त्यामध्ये भजी सोडून घेतली. अशा प्रकारे सर्व भजी गोल्डन फ्राय करून घेतल्या आणि काढून घेऊ ताटामध्ये. आणि आता कढीची तयारी करू. कढीसाठी मी दही घेतले आहे आणि त्यामध्ये बेसन पीठ 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून ते व्यवस्थित फेटून घेत आहे. फेटून झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढे पाणी टाकून पातळ करून घेणे. कढईत तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून चांगले लालसर होऊ देणे. साहित्य लाल झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकून घेतला. तो व्यवस्थित परतून त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित परतून घेतला. सर्व साहित्य भाजल्यानंतर आपण तयार केलेली कढी त्यामध्ये टाकून घेतली आणि त्याला व्यवस्थित हलवून घेतली. हे असंच व्यवस्थित शेवटपर्यंत कढी उकळेपर्यंत हलवत राहायचे, म्हणजे कढी आपली फुटत नाही. कढी उकळली की त्यामध्ये हिरवी कोथिंबीर बारीक करून टाकली. मस्त अशी कढी तयार झाली. तयार आहे आपली भजी आणि कढी. गरम भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करू शकतो. आपण ही कढीमध्ये भजी भिजवून ठेवली तर जास्त नरम होते, म्हणून मला भजी आणि कढी असं वेगवेगळं सर्व करायला आवडतं. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सखींनो.